नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बिरादार शिवगोंडा धोंडाप्पा, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी असून मी माहे जून 2024 पासून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. या शेतीसाठी मला माननीय गुलाबराव खंडागळे सरांचा अगदी मोठ्या स्वरूपात मार्गदर्शन लाभलेलं आहे. मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. यासाठी मी प्रथम त्यांच्या सल्ल्यानुसार बेड तयार करून घेतले. हे बेड आपणाला दिसत असतील. या बेडवर मी खरीपाच्या हंगामामध्ये मका हे पीक टोकन करून घेतलेलं होतं आणि हे मका हे पीक अगदी उत्तम आलेलं होतं. त्या नेहमीपेक्षा पारंपरिक पद्धतीनं मी जे शेती करत होतो त्यापेक्षा उत्पादनही जास्त मिळालेलं आहे. पारंपरिक शेतीमध्ये मला 19 क्विंटल एवढं उत्पन्न मिळालेलं होतं, परंतु या बेडवर शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मला यावर्षी 27.5 क्विंटल एवढं उत्पादन मिळालेलं आहे. म्हणजेच अगदी 7-8 क्विंटलपर्यंत मला उत्पादन हे जास्त मिळालेलं आहे. आणि यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं तण काढण्याचं, निंदणीचं वगैरे कोणताही खर्च केलेला नाही. टिंजर नावाचं तणनाशक स्प्रे करून घेतलं, तेवढ्यावर माझं तण नियंत्रण झालेलं आहे. आणि त्यानंतर आता त्याची कापणी झाल्यानंतर, मक्याची कापणी झाल्यानंतर त्याची खोडं इथं जमिनीमध्ये ठेवलेली आहेत. हे आपणाला दिसत असतील. ही खोडं जशीच्या तशी ठेवून मी त्यामध्ये पुन्हा गहू या पिकाचं टोकण केलेलं आहे. रब्बी हंगामामध्ये गहू या पिकाचं टोकण करून हे आपणाला दिसत असेल. आज 10 दिवस झाले. या 10 दिवसामध्ये त्याची वाढसुद्धा चांगली झालेली आहे. अगदी जोमानं उठलेला आहे. संपूर्ण एवढ्या क्षेत्रामध्ये मी खुरपणी अजिबात केलेली नाही. या ठिकाणी आपणाला पाहायला मिळेल गवत आहे तसं दिसतंय. आता मी गवत याला अजून एक 8-10 दिवसानंतर स्प्रे करून घेणार आहे तणनाशकाचं, त्यामुळं त्याचं नियंत्रण हे होणार आहे. तर अशा पद्धतीनं मी माननीय गुलाबराव खंडागळे सरांच्या मार्गदर्शनानुसार शेती शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये मला मोठा फायदा पण झालेला आहे. गहू टोकण केल्यामुळे मला प्रत्येक वर्षी 40 ते 45 किलो पेरणीसाठी लागत होतं, परंतु या टोकण पद्धतीमुळे मला फक्त 20 किलोमध्ये हे पूर्ण क्षेत्र टोकण झालेलं आहे. त्यामुळे माझ्या बियाण्यामध्ये सुद्धा 50% बचत झालेली आहे. आणि टोकण करण्यासाठी मी टोकण यंत्राचा वापर केल्यामुळं मजुरीचा सुद्धा खर्च टोकणीसाठी आलेला नाही. मी एकटा स्वतः एका दिवसामध्ये हे 1 एकर टोकण करून घेतलेलं आहे. हे सर्व शेतीमध्ये या क्षेत्रामध्ये आपणाला रोपं दिसत असतील गव्हाची, आणि त्याचबरोबर मक्याची खोडं, जुनी खोडं सुद्धा दिसत असतील. ते आपण पाहू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आपणही या प्रकारचा वापर करून, या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी. आर्थिक खर्चाची बाजू जी आहे त्यामध्ये बचत करावी आणि शेती फायद्यात करून घ्यावी. यासाठी मार्गदर्शन करण्यास माननीय गुलाबराव खंडागळे साहेब हे नेहमीच तत्पर असतात. त्यांच्याशी संपर्क साधून आपण मार्गदर्शन घ्यावे आणि शेती करावी. धन्यवाद.